श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 90 90 78 78 33। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे। याच विधान परिषदेच्या निवडणुकीत नाशिकमध्ये मोठा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळतंय। नाशिक विधान परिषदेची जागा महायुतीमधील शिवसेना शिंदे गटाला सुटल्यानं शिंदे गटाचे नरेंद्र दराडे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली। मात्र नरेंद्र दराडे यांच्या समोर भाजपचे गणेश गीते यांचे बंधू अपक्ष उमेदवार गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे यांचं मोठं आव्हान असल्याचं समोर आलं। भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री उदय सामंत यांनी 2 दिवसांपूर्वी अपक्ष उमेदवार प्रसाद हिरे यांची मनधरणी केल्यानं हिरे यांनी माघार घेतल्याचं जाहीर केलं। मात्र गोकुळ गीते हे निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर ठामच होते। अखेर काल मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गोकुळ गीते यांची भेट झाली। या भेटीनंतर गोकुळ गीते यांच्यासोबत आणि पुन्हा मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत यांच्यात गोकुळ गीते यांच्या निवासस्थानी बैठक झाली। या बैठकीनंतर गोकुळ गीते यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं। कधी कधी कौटुंबिक जबाबदारीचं पण भान आपण त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे। आमदारकी मला मिळू शकते, मिळेल भविष्यात, पण हे लोक माझ्या सोबत राहिले तर अशा अनेक आमदारकी मी मिळवू शकतो। पण आत्ताची आमदारकी मी आदरणीय गिरीश भाऊ महाजन असतील, आपले सामंत साहेब असतील, दादा भुसे असतील आणि आमचे दाजी सुहास अण्णा कांदे आणि माझ्या मागे एक हत्तीसारखा मोठं सामर्थ्य ज्यांनी उभं केलेलं असे माझे मोठे बंधू गणेश गीते यांच्यापेक्षा ते आमदारकी मला त्या ठिकाणी मोठी वाटत नाही। कार्यकर्त्यांची खूप मोठी नाराजी आहे, आपण त्यांचा रोष बघितला आहे। मला अजून पण त्या ठिकाणी ते सांगताय का भाऊ आपण थांबायचं नाही, पण मी सुद्धा आपल्या माध्यमातून कार्यकर्त्यांना सांगतो की या ठिकाणी मी राज्याचे वरिष्ठ आपले जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब यांना काल त्या ठिकाणी शब्द दिलेला आहे, आदरणीय शिंदे साहेबांना पण शब्द दिलेला आहे आणि या तिन्ही मंत्र्यांनी आमचे सुहास अण्णा कांदे असतील, निलेश बोरा असतील, गणेश भाऊ असतील, या सगळ्यांनी त्या ठिकाणी मला सांगितलं की आपण भविष्यात आपण कायमच सक्रिय असणार आहे राजकारणात आणि थांबला म्हणजे संपला असं होत नाही। मला माहिती सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म हा एखाद्या माणसाला रात्रीतून हिरो पण बनवतो, एखाद्या माणसाला रात्रीतून झिरो पण बनवतो। मला माहिती त्याचे दुष्परिणाम खूप होणार आहे। काही गोष्टी मी त्या ठिकाणी सामंत साहेबांना, महाजन साहेबांना 2-3 तासापासून दाखवतो की साधी माझ्या थांबण्याची चर्चा होती तरी प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे विषय चर्चेला येत आहे। काही ठिकाणी घोडे बाजाराच्या गोष्टी चावल्या जात आहे, पण असं कुठलंही काही या ठिकाणी झालेलं नाही, ते पण आपल्याला सामंत साहेब पण सांगतील। पण फक्त या तिघांचा शब्द, सुहास अण्णा कांदेंचा आणि निलेश बोरांचा रेटा आणि एकंदरीत गणेश भाऊंचं त्या ठिकाणी माझ्या असलेलं प्रेम, माझ्या पाठीशी असलेलं पाठबळ, यामध्ये कौटुंबिक शांती आणि आमदारकीमध्ये मला कौटुंबिक शांती महत्वाची वाटते आणि त्यासाठी मी माझ्या निवडणुकीत प्रचारात मी थांबवतोय। एकूणच गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या गोकुळ गीते आणि नरेंद्र दराडे यांच्याबद्दल राजकीय चर्चांना आता पूर्णविराम मिळालाय। दराडे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झालाय। मात्र म्हाडा घोटाळा प्रकरणात गणेश गीते यांचं नाव आल्यानं गीते बंधूंवर दबाव टाकण्यात आला असल्याचं देखील बोललं जातं। त्यामुळे आता गणेश गीते यांनी जरी माघार घेतली असली तरी दराडे यांना पाठिंबा देणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश महाजनसह इसाक कुरेशी, नाशिक।